वेलकम टू ऐश्वर्या राठोड व्लॉग. मी आले आहे आज माझ्या माहेरी भाऊबीजसाठी. तर भाऊबीज करणं उद्या सेलिब्रेट, तर मी आली आदल्या दिवशीच. तर बघूया आता आमची भाऊबीज उद्या कशी होती ते. मस्त. आणि हा इथं माझा भाऊ. इकडे रे काम. लाईक शेअर सबस्क्राईब बोलो. मला लाईक शेअर सबस्क्राईब सांगायची गरज नाही, कारण की मी दिसलो की ऑटोमॅटिक ते लोक लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करतात. बघूया आता जय किती श्रीराम. लाईक. आज इथे बनवलेले आहेत दावटी. इकडे बघूया इकडे काय काय बनतंय अजून. हेलो गाइस, क्या क्या बन रहा. इधर नागली का पापड़ बन रहा. इधर दाल बन रही. आई मीन हो चुकी है दाल. यस, दाल बन चुकी. खाते पटापट. हे दोघं वाजताय फटाके. आता बघा न्यू स्टाईलचं. बघूया कसे वाजवतात ते. दिस इज माय हाऊस गाईज. दादा गेलाय आता फटाके लावायला गाईज. बघूया कसा लागतो. इथं बॉम्ब पण लावलेला आहे. बघायचं मला वाटतं. ओके. दोन आहे का? पलीकडे गेली ठीक आहे. लागला का? लागलं पिक्चर. पानी में राज कर रहा है. खिणकी मम्मी जाऊ नको तिकडं. हा गेला आहे वापस बॉम्ब लावायला आणि इकडून पप्पा त्याला पोहोचत आहे सुरसुरी. बघूया आता हा किती फोडतो ते. मेणबत्ती वडा सांग की मी काय करू लागला तो. लागणार पण नाही. काय कामाचे ते? ब्रँडेड आहे. 2 मिनिटापासून थोडं लांब गेलं ना फुटू शकतो. सरक सरक. हे आहे माझं आजचं भाऊबीजचं आउटफिट. जरा रेडी होऊन बघूया कशी दिसते ते. हा आहे माझा आजचा लुक. माझा आजचा लुक तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लस माझी साडी सुद्धा. पप्पा तोडून देते आपल्याला पेरू आपल्या झाडाचे. किती मस्त मस्त पेरू लागलेले इथे. पक्षी खाऊ राहिले. प्लस इथं आणि इथं पप्पा तोडताय आता माझ्यासाठी पेरू. यस, किती मस्त पेरू आली आमच्या झाडाला. प्लस जास्वंदच्या फुलांची ते कमीच नाही आहे. खूप मोठे जास्वंदचे फुलं पण आहेत. मी पण आली बॅग घेऊन पेरूचे दुकान टाकायला. मला पेरू देण्यासाठी.
प्लस बघूया आमचं टेरेस गार्डनवर काय काय आले ते. इथे बघा किती मोठे टमाटे लागलेले आहे गच्चीवर. टमाटे विकत घ्यायची गरजच नाही, 1-2 किलो टमाटे आलेले आहे ते ऑलरेडी टेरेसचे. मस्त झाली. प्लस इकडे बघा गुलाबाची फुलं काय भारी भारी लागले आहेत. 2 क्युटी फ्लावर्स. त्यानंतर हाय मस्त छोटूसा टेरेस गार्डन मम्मी पप्पाचा, फार मस्त. त्यानंतर आमचा टेरेसचा व्ह्यू जो की आहे एअरपोर्ट व्ह्यू बघू शकता. हे आहे एअरपोर्टचं टावर प्लस मोठा टावर मेन सिग्नल. दिस इज टेरेस व्ह्यू गाईज. माझ्या भावाने मला भाऊबीजेचे गिफ्ट दिलं आहे बघा गाईज. त्याची चेन दिली आहे प्लस त्याच्या सगळ्या रिंग्स मला दिल्या आहे त्यांनी. सो माझं भाऊबीजाचं खूप भारी आहे बघू शकता. ऑल रिंग्स इट्स माय रिंग फायनली. अँड दिस चेन ऑल्सो. ऑल रिंग्स दिस चेन. बेस्ट गिफ्ट. जास्त मी रुमाल आणि हे रेडी करून ठेवले काहीच. इथं आहे कंदोळी आणि हे चिवडा. नाही राहू दे. झालेलं आहे तर रेडी. इथे मम्मी आता सगळ्यात पहिलं तिच्या भावाला ओवाळत आहे, म्हणजेच मामाला पहिलं मम्मी ओवाळून घेते. आता सगळ्यात पहिली तर चालू आहे मम्मीची भाऊबीज. मग मम्मीची भाऊबीज झाल्यावर होणार माझी भाऊबीज. इथं मम्मी आता मामाला ओवाळते आणि दोघांचं चालू आहे भाऊबीजचं पूजन. तर दोघांचं मस्त भाऊबीजचं पूजन झालंय. त्यानंतर आता मी करते दादाचं भाऊबीजचं पूजन. सगळ्यात पहिलं त्याला लावते मी टीका लावून मग तांदूळ हे सगळं करते. त्यानंतर तर त्याला ओवाळून घेते मस्तपैकी. 5 वेळेस ओवाळती. आता मी त्याला 1 2 3 4 5 5 वेळेस ओवाळले. आणि प्लस आमचं कॉमेडी गप्पा मारणं चालू आहे सगळ्यांचं. पप्पाने दिली आहे मग रिंग. चलो रिंगनी त्याला ओवाळून घेते एकदा. मग रिंगनी त्याला ओवाळून घेतलं आहे मस्तपैकी. आणि मग खाऊ घालते आता पेढा. मग तो आता खातोय पेढा. तो म्हणते मला 1 थेंब दे नुसतं पेढा. तो पेढा खातच नाही बिलकुल. मग त्याला थोडासा पेढा दिला आहे मी. आणि अशा प्रकारे आमचं भाऊबीज सेलिब्रेट झालं आहे. पण हे फक्त ओवाळायचं झालं आहे, कंदोरी द्यायचं तर बाकी आहे ना. मग चला आता त्याला आपण देऊन टाकू कंदोरी पण. ते मी आता त्याला कंदोरी पण देते. त्याची वाली कुठं आहे ती कंदोरी? हे इथं इथं थोडा कॅमेरा अँगल हुकला आहे काहीच. सो ठीक आहे. आता मी त्याला दिले आता टावेल चिवडा म्हणजेच फुरफुरी आणि कळंदोरी. तर अशा प्रकारे आमचं भाऊबीज झालं आहे. प्लस मी त्याचे पायसुद्धा पडले, उसके पेटसुद्धा पडले मी. आता ओवाळत आहे पप्पाला. मग पप्पाला पण ओवाळून घेते मस्त दादासारखं सेम. टीका लावून तांदूळ लावून सगळं. आणि इथं मस्त आमचं हसत फिरत चालू आहे भाऊबीज. ओवाळायचं आणि करायचं. इथं मी ओवाळती त्याला मस्तपैकी पप्पांना जाऊन झाले. मग त्यानंतर आम्ही करतो इथं फोटोशूट पण करून झाले. मग आता रिंग ओवाळून घेते. मग चालेल फायनली डन. इथं माझं भाऊबीजसुद्धा कंप्लीट झालेलं आहे आणि मम्मीचं पण कंप्लीट झालं आहे. खूप मस्त आता भाऊबीज. आणि इथं मी पप्पाला पण देते कंदोरी. हे देते मी पप्पाला. आणि लग्नानंतरचं माझं 2nd भाऊबीज आहे. तर फार मस्त झालं आहे माझं भाऊबीज. आणि इथं मम्मीचे पण पाय पडते आणि अजून सगळ्यांचे पाय पडते. त्यानंतर मग मी आले माझ्या सासरी.
आणि सासरी आल्यानंतर आम्ही चाललोय आता गावाकडे. तर मी आता गावाकडे पण आलेली आहे. हे फ्युचर युट्यूबर आहे, ती हाय म्हणा. हाय गाईज. आणि हे त्यांचं युट्यूब ब्लॉगिंग. ते व्लॉग घेताय ना तिकडे, ते व्लॉग करताना तुझं नाव सांगा तिघांचं काय काय. श्रेयश, मेरा नाम है सार्थक पंढरनाथ राठोड. यश, कितवीला आहे तुम्ही? चौथी. तिसरी. कोणत्या कोणत्या स्कूलमध्ये? संत मीरा आदर्श प्राथमिक स्कूल, प्राथमिक शाळा. काय बनणार तुम्ही फ्युचर मध्ये? IAS, तू? लॅपटॉप इंजिनियर. लॅपटॉप इंजिनियर. ही कोणती डिग्री आणली नवीन लॅपटॉप? चिमणी बाई. इथे आता बॅगमध्ये ठेवलेले आहे आम्ही सगळ्या ताईंसाठी आणलेले गिफ्ट. आता भाऊबीजची पूजा झाल्यानंतर सगळ्यांना देऊया मस्त मस्त गिफ्ट्स त्यांचे भाऊबीजचे. आणि फार मजा येणार आहे. तो ब्लॉग कंटिन्यू बघा. हे आहे गिफ्ट्स आपले. सगळेजण आता रेडी झाले आहे भाऊबीजची पूजा करण्यासाठी. सगळे ताई बसलेले आणि त्यांचे भाऊ सुद्धा बसलेले आहे खाली. थोड्याच वेळात सगळ्या बहिणी 1 बाय 1 भाऊबीजची पूजा करणार आहे आणि फार मजा येणार आहे. एवढे सगळेजण विथ कॉमेडी मस्ती चालू आहे ओवाळायचं. आणि इथं सगळ्यात पहिलं ओवाळत आहे सुनीता ताई, कारण की सुनीता ताई आहे ही मोठी ताई म्हणून ती ओवाळती सगळ्यांना. आणि खूप जण झाले म्हणून ओवाळीची स्टाईल युनिक चालू आहे आणि फार मजा येते. त्यानंतर इथं सेकंड ताई आहे अनुताई. तर मग इथं अनुताई ओवाळती आता सगळ्यांना. इथं फुल ऑन कॉमेडी चालू आहे पेड्यासोबत आणि मस्त ओवाळायचं चालू आहे आता. इथे आता अनुताईचं पण ओवाळायचं झालेलं आहे. त्यानंतर ओवाळणार आहे नीताताई. तर नीताताई पण सगळ्यांना ओवाळते आणि सगळ्या ताईंची ओवाळण्याची स्टाईल अलग अलग चालू आहे. तर ताईने एका जागेवरून मस्तपैकी सगळ्यांना ओवाळून घेतलं आहे. आणि ताई आता सगळ्यांना भाऊबीजचं टावेल प्लस कंदोरी प्लस चिवडा हे सगळ्यांना देते आहे. आणि ही मस्तपैकी ताईची भाऊबीज पण इथं झालेली आहे. त्यानंतर आता असणार आहे पेढा टाईम. आता इथे सगळेजण खाणारे पेढे. पण पेढेच्या पहिला तर चालू इथे केळी आणि कंदोरी द्यायचं. तर ताई बघा किती मस्त देते सगळ्यांना. सगळ्यांना म्हणते हात वरती करा आणि घ्या. सगळेजण मस्त हात वरती करून घेत आहे आणि फुल ऑन कॉमेडी मस्त चालू आहे हे भाऊबीज. फार एंटरटेनिंग झालेलं आहे. आता गीताताई ओवाळत आहे सगळ्यांना. गीताताई सगळ्यात छोटी बहीण आहे, मग ती सगळ्यात लास्ट सगळ्यांना ओवाळते मस्तपैकी छान. विथ कॉमेडी तर चालूच आहे आणि गप्पा मारत हसत खेळत सगळ्यांचं ओवाळायचं चालू आहे. आणि आता ऑलमोस्ट भाऊबीजची पूजा डन झालेली आहे. तर लास्ट पप्पू दादा आणि पप्पड्याला ताई ओवाळून घेते आणि प्लस चालू आहे ताईचं फोटोशूट पण. तर फोटोशूट ओवाळायचं झालं आहे आणि आता थोड्याच वेळात राहणार आहे गिफ्ट टायमिंग. तर बघूया आता गिफ्ट देताना किती मजा येते काय येते ते. पण त्याच्या पहिला पुन्हा सगळे बसले फोटोशूटसाठी. तर सगळ्यांचं चालू इथे फोटोशूट. सगळे पर्सनल फोटोशूट करून घेत आहे. आणि इथं बाळूदादा देत आहे सगळ्यांना गिफ्ट पैसे. सगळ्या बहिणीला 1 बाय 1 त्यांनी दिलं आहे मस्तपैकी गिफ्ट विथ फोटोशूट. इथं अनुताईला पण देत आहे गिफ्ट. त्यानंतर हे देत आहे आता त्यांच्या सगळ्या बहिणीला गिफ्ट. ते पहिलं सुनीता ताईला दिलं आहे.
आणि प्लस आशीर्वाद पण घेतला आहे. आणि हा होता असा भाऊबीजचा ब्लॉग.